महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेत। या क्षणाची महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय। रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची माहिती समोर येते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेले। सूरज, बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले, नेमकं कारण काय? निश्चितच थोड्या वेळापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहेत ते आता तटकरेंच्या भेटीसाठी राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। तर दोघांमध्ये जी आहे ती बैठक होण्याची शक्यता आहे आणि मुख्य म्हणजे जी राष्ट्रवादी विलीनीकरणाची जी चर्चा होती त्या संदर्भात या दोघांमध्ये जी आहे ती चर्चा होण्याची शक्यता आहे की आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अशा चर्चा झालेल्या होत्या आणि कोणती राष्ट्रवादी नेमकी विलीन करायची, कोणत्या राष्ट्रवादी नेमकी विलीन करायची अशा अनेक चर्चा लागलेल्या होत्या। भाजप हा जो पक्ष आहे त्याचं खूप महत्त्वाचं जे स्थान आहे भाजपचं या सर्व घडामोडींमध्ये, त्यामुळे कुठेतरी आता हे रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते या सर्व संदर्भामध्ये हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। रवींद्र चव्हाण जे आहेत नक्की सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।